नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता पाहूयात भीषण दुष्काळाचं खरं वास्तव. या वर्षीचा दुष्काळ हा जसा की माणसाच्या नसाला चिकटलाय की काय असा गंभीर प्रश्न आज महाराष्ट्र वासियांसमोर उभा राहिलाय. दुष्काळात अनेक तालुके जिल्हे हे हुरपळून निघत आहेत. सांगलीतील जत तालुक्यातही असेच भीषण दुष्काळाचे सावट आहे आणि सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने शेतकऱ्यांची चालवलेली ही क्रूर चेष्टा आता सहन केली जाणार नाही. सांगलीतील जत तालुक्यातील दुष्काळी दृश्य सुद्धा दगडालाही पाझर फुटेल असं आहेत. याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा मोरे यांनी. परंतु आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेली, अजूनही या संबंध प्रश्नांमध्ये सरकारला यश आलं नाही. त्याचं कारण या राज्यकर्त्यांचं या प्रश्नाकडे असलेलं दुर्लक्ष आहे. तेव्हा हे जे काही पर्जन्य छायाखालचा प्रदेश आहे, पाऊस कमी पडतो, हे काही नवीन नाही. परंतु ज्या ठिकाणी पाणी पडतं, ज्या नद्या दुथडी भरून वाहतात, त्या कृष्णा असेल, गोदावरी असेल, या सगळ्या नद्यांचं पाणी इथं आणणं शक्य आहे. त्या संबंध ताकारीच्या, म्हैसाळच्या आणि टेंबूच्या योजना गेली 30-35 वर्ष अशा पद्धतीने रखडवलेल्या आहेत. खरं म्हणजे एका उड्डाण पुलावर शहरामध्ये, मेट्रोसाठी शहरामध्ये, विमानतळासाठी शहरामध्ये जो पैसा खर्च होतो, त्याच्यातला अर्धा जरी पैसा इकडे खर्च केला असता तर या संबंध दुष्काळी महाराष्ट्राचं नंदनवन झालं असतं. आणि आज जो आता तुम्ही सगळा आक्रोश बघितला, हा आक्रोश करायची जनतेवर वेळ आली नसती. परंतु या नालायक राज्यकर्त्यांचं हे पाप आहे आणि त्यामुळे इथं त्रास होतोय. आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करत आहोत. सरकारला पाण्याची, चाऱ्याची सोय करावीच लागेल आणि 4 दिवसात जर नाही केलं तर प्रचंड उग्र असं आंदोलन आम्ही सुरू करू, हे सरकारने ध्यानात घ्यावं. दुष्काळ जाहीर करतोय पण अजून कुठलीही उपाययोजना यावरती केलेली नाही. जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही. शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न दूर आहे, पण पिण्याला पाणी सुद्धा नाही. त्यामुळं लवकरात लवकर त्यांना टँकर देऊन आणि जनावराला घरपोच चारा द्यायची व्यवस्था सरकारनं लवकरात लवकर करावी. अन्यथा सरकारच्या विरोधात या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही भव्य मोर्चाचं आयोजन करणार आहे. सरकारच्या कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये जनावरं बांधायची व्यवस्था केली जाईल. जोपर्यंत छावण्या चालू होत नाहीत आणि टँकर गावागावामध्ये मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. अशा पद्धतीची वेळ येऊ न देता सरकारनं लवकरात लवकर या उपाययोजना चालू कराव्यात. नुसती दुष्काळाची घोषणा करून उपयोग होणार नाही, तर त्याच्यावरती इलाज केला पाहिजे आणि कायमस्वरूपी याच्यावरती जतचा पूर्व भागातल्या 42 गावाचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. रोज वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत, पण तरी सुद्धा त्या गावांना पाण्यासाठी कुठल्याही योजना सरकारनं केलेली नाही. त्या बाबतीत सुद्धा सरकारनं गंभीर पावले उचलावीत, अन्यथा जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये उद्रेक होईल. जत तालुक्यातील वास्तव जर पाहिलं गेलं तर खरंच भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा असतानाच अनेक दिग्गज नेते या तालुक्याला भेट देत आहेत, मात्र सत्ताधारी नेते मात्र कुठेतरी हरवले आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, मात्र अद्याप ही सुविधा कोणतीही शासनाची या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली गेली नाही. हे वास्तव आहे सांगलीतील जत तालुक्यातील. यामध्ये काही बदल घडला तर ठीक, नाहीतर नक्कीच या सरकारला पुन्हा सत्तेत जागा नसणार, हे मात्र नक्की. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.